त्यांनी कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असेल की परिस्थिती काही चांगली नाही, जी भुजबळ साहेबही म्हणतात की परिस्थिती म्हणावी एवढी चांगली नाही. अजून 2-3 मंत्री त्यांचे म्हणालेत, मला काय नावं नाही घ्यायची, पण त्यांना जे दिसतंय ते बोलतायत, त्याला काय. मला माहित नाही एनडीची होईल ते मोठे मोठे प्रश्न मला विचारू नका, माझा काय संबंध. मेरे को क्या करने क्या महायुति में, बस अरे महायुति में मतभेद हो, एक दूसरे को मारे, मुझे क्या लेना देना है, मैं घर पे बैठ के चाय पीता हूँ आराम से, 4 तारीख तक आराम है, आराम करने दो ना यार. शिक्षक आणि मी लावली आहे मुंबईत. आपल्याला काय आमंत्रण आलेलं नाही, आमंत्रण नसेल तर जाणार बस. जशा ठाण्यामध्ये 4 महिन्यात 38 हिट अँड रनचे मृत्यू झालेले आहेत. 38 जणांचे मृत्यू झाले हिट अँड रन. सर्वात जास्त घोडबंदर जिथे जिथे पब आणि हुक्का पार्लर्स आहेत, म्हणजे दारू पिऊन तरुण असा आकडा वाहतूक शाखेने जे ना देतो ना की कोठारी कंपाऊंड मध्ये जेवढे पब्स आहेत तिथे तुमच्याकडे म्हणजे अग्निशमन यंत्रणेच्या गाड्या आतमध्ये जाऊ शकतात का? आणि 4-4, 5-5 वाजेस्तोवर तुमचे पब चालू असतात. काहीच नाही, कोणाला लगामच नाही, कारण का अर्ध्या पब कोणाचे आहेत, कोण त्याच्यात पार्टनर आहेत सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या सभेत असलेले भाजपचे आमदार संजय केळकर विधान भवनात आवाज होता आणि मंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतात कारवाई होते पुन्हा, पण त्यात ते पुन्हा असं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत. मी अत्यंत गर्वाने सांगू शकतो की माझा कुठेही कधीही संबंध आलेला नाही. कुठल्या एक पबवाल्याने सांगितलंय की तू आलाय माझ्या घरी आणि पाणी पिऊन गेलाय, पण हे चालू आहे. कोठारी घ्यायचं मला वाटलं 4 महिन्यात 38 जणांचा मृत्यू झालेला आहे. ठाण्यामध्ये पब आणि हुक्का पार्लर संस्कृती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पहाटेपर्यंत पब आणि डिस्को या ठिकाणी सुरू असतात, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. पोलिसांनी याच्याकडे बघायला पाहिजे. 38 हिट अँड रनचे मृत्यू हे काय चांगलं नाही ना शहरासाठी. आपल्याला म्हणजे मृत्यू ह्याची किंमतच आपल्याला समजत नाही. म्हणजे जन्माला येणं हे किती म्हणजे नशिबाची गोष्ट आहे आणि मृत्यू हा दुर्दैवी असतो. आपल्याला आपण त्याच्यातला फरकच करणं सोडून दिलंय. मरतोय, मेला, गेला. इतके आपण जर असंवेदनशील झालो असू तर दुर्दैव आहे. अहो साधी गोष्ट सांगतो, मुंबऱ्याच्या बायपास वरती एक ट्रक खाली गेला. तो ट्रक खाली गेला, त्याला कारणीभूत तिथला कॉन्ट्रॅक्टर आणि MMRDA चे अधिकारी. अजून केसची नोंद नाही, कारण का कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांचा लाडका आहे, सगळ्यांचा लाडका आहे. कोण करणार कारवाई? का कंप्लीट केलं नाही काम? विचारलंय त्याला? पोलिसांनी बोलवलं तरी त्याला? MMRDAच्या अधिकाऱ्यांना बोलवलं की कामाला का उशीर झाला? आमची लोक सारखे MMRDAच्या अधिकाऱ्यांना सांगायचे की ते अपघात होईल, इथे अपघात होईल, इथे अपघात होईल. झालं शेवटी अपघात. जबाबदारी कोणाची? महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गोष्टीची कोणी जबाबदारीच घ्यायला तयार नाही. जर डॉक्टर रक्ताचे सॅम्पल रस्त्यावर फेकत असेल, जर राजकीय दबाव येऊन हॉस्पिटल काम करत असेल, पोलीस स्टेशन काम करत असेल, तर त्याला काय अर्थ आहे? मी साधी गोष्ट सांगतो आजही की तुम्ही पुण्याचा अपघात एवढा सगळ्या टीव्ही वाल्यांनी विचारलात. जळगावमध्ये एका मर्सिडीज वाल्याने 2 गरीब पोरं आणि गरीब बाई रस्त्यावर बसली होती, उडवलं, त्यांच्या अंगावरनं गाड्या गेल्या, मेल्या तिघही. कुठेही नोंद नाही त्याची. तुम्ही टीव्ही वाले ही फक्त पुणे पुणे पुणे. मृत्यू हा वाईटच, पण त्या गरिबांची काही किंमत आहे की नाही? का हे पुण्यात झालंय म्हणून खूप महत्वाचं आहे आणि ते जळगावात झालंय, जाऊ द्या, सोडून द्या, असं करू नका. शेवटी आपण हा जो श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला जो कायद्यातही फरक करायला लावलाय तो बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हता.
त्यांनी सांगितलेला कायदा हा समान असला पाहिजे, तो श्रीमंतांसाठीही तोच असला पाहिजे आणि गरिबांसाठीही तोच असला पाहिजे. आपण करतच नाही. म्हणजे एखादा न्यायमूर्ती सांगतो तू निबंध लिही आणि 4 दिवस रस्त्यावर उतरून पोलीसचं काम कर, त्या माणसाचे हात काय पोचलेले तो. आणि बरंच काही बोलता येईल, पण आता मग हे सगळं बोललं की जितेंद्र राजकीय संबंध मुद्दामून जोडतो. पण कुठलाही मृत्यू हा गांभीर्याने घ्यावा असं माझं स्पष्ट मत. मृत्यू हा इतका सोपा नसतो. जन्माला येणं अवघड असतं आणि मृत्यू इतक्या सोप्या पद्धतीने होणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.